नमस्कार मित्र हो, ही पहा आपली आणखी एक कॉलनी की जिचं आता ऑलरेडी हनी कलेक्शन ऑलमोस्ट एक सुपर फुल होत आलेला आहे, जी आपण या मित्रांनो पूर्वी कृपया सर्वांनी या चॅनलमध्ये पाहिलेली सबस्क्राइब आहे. करा. आपल्या या चॅनलमध्ये काही एक जण ऑलरेडी फक्त एक व्हिडिओ केलेला पाहतात आहे व पुढे जातात. आणि पहा तसं न त्यांची करता ॲक्टिव्हिटी तुम्ही किती जर फास्ट सबस्क्राइब या केलात बीज तर आम्हालाही येतात हुरूप जातात वाढेल चालू आहे आणि त्यांची संख्या असे व्हिडिओ तयार करण्याकरता आम्हाला खूप यावरूनच मेहनत घ्यावी या लागते. कॉलनीची त्याचं स्ट्रेंथ पण ही चीज लक्षात होईल. येते. धन्यवाद. एकाच वेळी 2-4 माशा येतात, तेवढ्याच माशा बाहेर पण जातात. तर ही आहे आपली एक कॉलनी की जी ऑलरेडी एक सुपर फुल झालेला आहे. तर आता आपण पुढे पाहू. हे पहा, आपण आता बॉक्स ओपन करू. यामध्ये तुम्हाला बीज दिसतील की किती जास्त संख्येमध्ये या आहेत. हे पहा, या झाकणामध्ये सुद्धा बीज आहेत आणि हे बॉक्ससुद्धा मधाने अगदी भरलेला असा आहे. हे पहा, अगदी शुद्ध मध हा कसा असावा हे यावरून तुम्हाला लक्षात येईल. हे एकामेकाला त्यांनी टच केलेली असल्यामुळे हे जरा काढताना एकामेकाला त्या चिकटलेल्या आहेत त्या आधी सोडवून घ्यावं लागेल, नाही तर मधमाशा आपल्याला दंश करतील. त्यामुळे आपण दुसरी फ्रेम बघू. हे पहा, तुम्हाला दिसेलच की अजून ह्याचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे, अर्धच झालेलं आहे. पण तरीसुद्धा शुद्ध मध किती भरलेलं आहे दोन्ही बाजूंनी. पहा, ही बाजू तसंच ही बाजू, या बाजूने मध भरून त्याने तो सील पण केलेला आहे. आणि सील करणं याचा अर्थ हा मध अगदी तयार आहे आणि हा तुम्ही कितीही वर्ष जरी ठेवलात तरी तो खराब होणार नाही किंवा तो आंबट होणार नाही. ही पहा, आणखी एक फ्रेम आत्ता उचललेली आहे. त्याने इथे एकामेकाला चिकटवलेलं, त्यामुळे ते जरा वॅक्स एक्स्ट्रा झालेलं आहे. ते आता काढून टाकू.